धाराशिवमध्ये एक फेमस पावभाजी सेंटर आहे कृष्णाई म्हणून, आणि मला तिथली पावभाजी खूप जास्त आवडते. इकडं आल्यानंतर पहिल्यांदा तर मी तिकडं जात असते. घरी कितीही चांगली केली ना तर तिथली चव जात नाही, म्हणून तिकडं गेले तर काय शॉकच बसला. 40 रुपयाची प्लेट, चक्क ह्यावेळेस 70 रुपयाला प्लेट झाली होती. गेले आणि खाऊन तर आले, पण घरी आल्यानंतर असं वाटलं मला की त्यापेक्षा मी घरीच केली असती तर बरी पडली असती. म्हणून नंतर मी आईला म्हटलं की तू घरी घेऊन ये भाज्या, मीच बनवते पावभाजी. म्हणून त्यांना मी म्हटलं पोटभर खायला पण जमेल. मग तिने भाज्या वगैरे घेऊन आली. इकडं भाज्या वगैरे सगळ्या कट करून घेतल्या. पावभाजी बनवताना बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन येत नाही, फक्त ह्या भाज्या सगळ्या सोलायच्या वगैरे नीट करायच्या आणि कापायच्या, ह्याचंच जास्त तर काम वाढलेलं असतं. ते सगळं नीट केलं आणि कुकरला शिट्टी मारून घेतली. तोपर्यंत म्हटलं भाज्याला वाफ लावते. तोपर्यंत टाइमपास करण्यासाठी नेलपेंट लावायला घेतली. खूप शौक होता आधी लग्नाच्या की मेहंदी लावायचा, नेलपेंट लावायची, पण आता या गोष्टी माझ्यापासून लांब लांबपर्यंत गेल्या, असं वाटतं त्याचा संबंधच नाही आहे. असो, नंतर इकडे देवांशला सायकल खेळायची होती म्हणून त्याची आजी आजोबा त्याच्यासोबत खेळत होते. मग नंतर ते गेले होते पाव आणायला. आता ह्या दोघा जणांनी जाऊन पावाच्या लाद्या घेऊन आल्या आणि माझ्या ॲक्शन मूवीमध्ये माझ्यासारख्या माझ्यावर फेकून टाकल्या. भाजी तर खूप वेळ आधी शिजून ठेवल्या होत्या, पण लाईट गेली होती म्हणून थोडा वेळ बाहेरच बसलो होतो. लाईट आल्यानंतर पहिल्यांदा तर भाजीला फोडणी दिली आणि इकडं पाव भाजायला घेतले. आई मला मधून पाव चिरून देत होती आणि खूपच जास्त भूक लागली होती आणि त्यातल्या त्यात पावभाजी म्हटल्यावर तर काय सांगायचीच नाही. मग मी पटकीन पाव भाजून घेतले आणि आईने तोपर्यंत बाहेर लगेचच सगळं वाढून वगैरे घेतलं आणि पहिल्यांदा तर जेवायला बसलो. सगळ्यांनी पोटभर पावभाजी खाऊन घेतली. बघा बरं, जिथं एक प्लेट माझी 70 रुपयाला गेली ते तेवढ्या सामानामध्ये मी घरी आणून त्याची पावभाजी सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतली.